किया। नेते मार्गदर्शक मनोहर जोशी सरांचं आज दुःखद निधन झालं। अतिशय दुःखद घटना आहे, मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना आहे। खरं म्हणजे मला काल समजल्यानंतर मी आज त्यांच्या सकाळी हॉस्पिटलमध्ये बघायला जाणार होतो, परंतु दुर्दैवाने ती वेळ आली नाही आणि सकाळीच एक दुःखद बातमी मनोहर जोशी सर जाण्याची आली। हे आमच्या सर्व परिवारासाठी एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम आणि निष्ठा असणारे नेते मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे। महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी त्यांची आत्मीयता आणि प्रेम आपण सगळ्यांनी पाहिले। एक अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा, संयमी आणि अतिशय शिस्तीचा नेता, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारा नेता, अगदी वेळेचं अचूक बंधन पाळणारा नेता असं त्यांची ख्याती होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः भेटायला गेलो। त्यांनी पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देखील दिला आणि काही मार्गदर्शन देखील केलं, राज्यकारभार कसा चालवा। अगदी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेता, ते मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष, स्पीकर, असा प्रचंड असा प्रवास, म्हणजे थक्क करणारा प्रवास त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने, महाराष्ट्राने पाहिला। शून्यातून विश्व निर्माण करणारं नेतृत्व त्यांच्यातून आपण पाहिलं। तरुणांना कोहिनूरच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची त्यांची तळमळी आपण पाहिली। खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा एक कोहिनूर हिरा आम्ही गमावला। त्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालंय। अशी मोठी माणसं फार कमी जन्माला येतात, जी जनतेसाठी, आपल्या राज्यासाठी, देशासाठी जगत असतात। आणि म्हणून जेव्हा माझ्या कारकिर्दीत देखील अनेक वेळा अनेक कार्यक्रम त्यांना आम्ही बोलवायचो आणि खरं बोलायचे, मुक्त कंठाने ते कार्यकर्त्याला शाबासकी द्यायचे, पाठीवर शाबासकीचा हात, शाबासकीची थाप द्यायची, कार्यकर्त्याला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम ते करत होते। आणि मग त्यांचा हा सगळा काही कारभार आणि नावलौकिक पाहून महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील एक त्यांचं जे काही उत्कृष्ट वक्तृत्व, कर्तृत्व, याच्यावर सरकारच्या माध्यमातून देखील त्यांच्या नावाचा एक कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी यासाठी नक्की एक पुरस्कार देखील देण्याचा निर्णय आम्ही घेऊ। आणि म्हणून त्यांच्या या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्याच्यातून त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी मी ईश्वरचरणाकडे
ईश्वराकडे प्रार्थना करतो। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि शिवसेना ने आज अपना कोहिनूर खो दिया है, आपके लिए भी और शिवसेना की कितनी बड़ी क्षति है? महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री, शिवसेना के वरिष्ठ नेता मनोज जोशी सर, इनका आज देहांत हुआ है। मुझे कल ही पता चला तो मैं आज उनको अस्पताल जाकर देखने वाला था, लेकिन दुर्भाग्यवश सुबह एक बहुत ही दुखद घटना घटी और जो बात कान में आई उस पर विश्वास नहीं हो रहा है। बाला साहब ठाकरे जी के बहुत ही करीबी और वरिष्ठ नेता थे। महाराष्ट्र और मराठी मनुष्य के लिए बहुत ही आत्मीयता प्रेम उनके दिल थे। बाला साहब ठाकरे जी को अपेक्षित महाराष्ट्र निर्माण करने का कार्य में उनका बहुत बड़ा योगदान रहा। एक बहुत ही संयमी और शिस्तप्रिय और सुसंस्कृत ऐसा उनका चेहरा लोगों ने देखा। समय पर और समय से काम करने वाला नेतृत्व महाराष्ट्र की जनता ने उनके मुख्यमंत्री काल में देखा है। तो महाराष्ट्र विकास के लिए उनका योगदान बहुत बड़ा रहा है। वो नगर सेवक, महापौर, विधानसभा सदस्य और सांसद से लेकर मुख्यमंत्री तथा लोकसभा के स्पीकर, इतना बड़ा जो उनका प्रवास है, शून्य से विश्व निर्माण करने वाला काम उन्होंने किया। कार्यकर्ताओं को मार्गदर्शन देना उनका काम हमेशा करते थे। मैं जब मुख्यमंत्री बन गया तब उनका आशीर्वाद लेने उनके घर गया था। उन्होंने पीठ पर हाथ रखकर आशीर्वाद भी दिया और मार्गदर्शन भी किया। ये मेरे लिए बहुत ही सौभाग्य की बात है। भाग्यवश आज वो हमारे में जी रहे। कोहिनूर के माध्यम से उन्होंने कई युवाओं को शिक्षण, प्रशिक्षण और नौकरी देने का काम किया। सही मायने में हमारे बाला साहब ठाकरे जी को उनके विचारों का कोहिनूर मनोज जोशी है, ऐसा कहे तो बहुत ही उचित होगा। और इसलिए मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। उनके परिवार को ये दुख सहन करने की शक्ति में नहीं देता। सर, फक्त एक सर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनाची बातमी ही सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.